दिल्लीला चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये काही वेगवेगळ्या आणि गंमतशीर गोष्टी विरोधाभासात्मक अशा गोष्टी समोर येत चाललेल्या आहेत. 8 तारखेला त्यांनी बंद पुकारला होता आणि अपेक्षा अशी होती की संपूर्ण भारतभरातून त्याला पाठिंबा मिळेल. ज्यांची राजकीय पद पूर्णपणे संपून गेलेली आहे असे डावे, बाकीचे समाजवादी आणि त्यांना जोडून येणारे पर्यावरणवादी हे पण आपोआप त्याच्यामध्ये घुसले. सगळ्यांनी घोषणा केल्या, आम्ही दिल्लीला जाणार आहोत, तशा पोस्ट टाकल्या समाज माध्यमांवरती. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की जे काही पूर्ण भारतभर पसरलेलं डाव्या समाजवाद्यांचं, पर्यावरणवाद्यांचं एक जाळं आहे संस्थात्मक पातळीवरचं, त्याच्यातून प्रतिसाद भेटेल. प्रत्यक्षामध्ये अतिशय अल्प प्रमाणात त्याला प्रतिसाद भेटला, पण ते ठीक आहे. त्याच्यामधला संख्यात्मक बाब आपण बाजूला ठेवूयात. पण वैचारिक पातळीवर जर विचार केला तर फार मोठी गंमत समोर येते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, या मोर्चात किंवा आताच्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी मेधा पाटकर दिल्लीला पोहोचल्या. मेधा पाटकरांनी त्यांचा वाढदिवस पण त्या सगळ्या तिथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर जाहीर केला. म्हणजे तिथे साजरा करणार म्हणजे त्या ठिकाणी जाऊन बसणार असं सांगितलं. याच मेधा पाटकर 30-35 वर्षापूर्वी नर्मदा आंदोलनामध्ये त्या सरदार सरोवरच्या विरोधात होत्या आणि हे सरोवर, त्याचं पाणी कच्छ भागातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल किंवा तिथे बाकी म्हणजे पिण्याचंच मुश्किल होती तर शेतीला कुठून भेटणार. तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला होता मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला. आणि तेव्हा जसं आताचं हे आंदोलन कनून वापिस लेलो किंवा नंतरचं शाहीन बाग, तसंच तेव्हाचं हे आंदोलन होतं की आम्ही बाजूला जाणार नाहीत, डुबेंगे लेकिन हटेंगे नाही, अशी घोषणा मेधा पाटकरांनी दिलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्याच्या नंतरसुद्धा त्यांची ही हटवादी भूमिका होती. म्हणजे हे जे सगळं हटवादीपणा असतो ना, संविधानिक पद्धतीनं न्यायालयामध्ये जाऊन अधिकार म्हणजे तुमचं दाद मागायची आणि तुमच्या विरोधामध्ये निर्णय गेला तर त्याला मानायचं नाही, त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं आणि त्याचे कौतुक करायचे. तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये होता, तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं तरीही तुमचे कौतुक सगळ्या त्या डाव्या परिवारामध्ये झाली. आणि आता तेव्हा तुम्ही आदिवासींच्या बाजूने होता आणि शेतकऱ्यांच्या विरोधात, आणि आता तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या बरोबर जाऊन बसलात. म्हणजे हा जो वैचारिक भ्रष्टाचार आहे तो मोठा गंमतशीर आहे. दुसरा एक मुद्दा ह्या सगळ्या पर्यावरणवाद्यांनी लावून धरला होता. दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे. दिल्लीमधल्या प्रदूषणाची कारणं शोधत असताना आजूबाजूच्या पंजाबच्या आणि हरियाणाच्या शेतकरी ज्यांनी भात पिकवलेला आहे त्या भाताचं तूस जाळल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये कसं प्रदूषण वाढतं हे सगळं सांगणारे हे पर्यावरणवादी होते. गंमत म्हणजे आता त्याच आंदोलनातले, त्याच प्रदूषण आणि पर्यावरणाच्या ह्याच्याबद्दलचे बोलणारे लोक ह्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात. केव्हा की जेव्हा हे आंदोलन MSP साठी, मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किंमत, कोणाला, गहू आणि तांदळाला, की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं, विशेषतः तांदळाला तर सगळ्यात जास्त पाणी लागतं आणि त्याचं जास्त अतिरिक्त उत्पादन घेणारा जो प्रदेश आहे तिथला हा शेतकरी आहे. एकीकडून तुम्ही त्या शेतकऱ्यानं भाताचं तूस जाळलं म्हणून प्रदूषण झालं म्हणून त्याच्या विरुद्ध आंदोलन करणारे, त्याच्या विरुद्ध नारे लगावणारे, लेख लिहिणारे हे सगळे परत आता त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला तिथं हजर झाले. तिसरा एक मुद्दा, जे पाणी आणि पाणीच्या प्रश्नावरती काम करणारे सगळे पर्यावरणवादी भारतातले अतिशय कंठशोष करून ओरडत असतात की ज्या पिकांना सगळ्यात जास्त पाणी लागतं, म्हणजे ते पीक पिकवण्यासाठी तुम्ही म्हणजे तांदळाच्या भाषेत तर असं बोलतात की तुम्ही तांदूळ नाही पाणी निर्यात करत आहात. गहू आणि तांदूळ आणि महाराष्ट्रापुरते विचार केला तर साखर ही पाण्यावरची पिकं आहेत. ह्या पिकांना जे पाणी लागतं आणि त्याच्या बाबतीमध्ये जी ओरड करतात म्हणजे बागायती पिकं, ह्यांच्या भाषेमध्ये यांनी शेतकऱ्यांचे 2 भाग केलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये 1980 पासून शरद जोशींनी शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी तितुका 1-1 असं म्हटलेलं होतं. तो कोरडवाहू असो की तो म्हणजे बागायती पिकं घेणारा असो. म्हणजे आमच्या लक्ष्मण वडल्यासारखे नेते तेव्हा, आता ते नंतर शिवसेनेमध्ये गेले, ते असे भाषणामध्ये फार सुंदर सांगायचे उदाहरण देत असताना की हजामत तर दोघाची बी ठरलेली, त्याची पाण्यानं होती आणि ह्याची बिन पाण्यानं होती. म्हणजे पाण्याचा शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी असा कुठलाही भेद शेतकरी संघटना करत नव्हती. पण डावे मात्र ते आवर्जून करतात की हा मोठा शेतकरी, पैसेवाला शेतकरी, नगदी पिकांचा शेतकरी. गंमत म्हणजे आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये MSP कोणाला मिळणार आहे किंवा कोणाला मिळते तर गहू आणि तांदळाला. त्याला पाठिंबा देणारे जे शेतकरी तिथं बसलेले आहेत त्याच्या पिकासाठी, आणि त्याला हे पाठिंबा द्यायला निघालेले. म्हणजे
जे सगळे पाण्याच्या आणि पाण्याचा होणारा उपसा, पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात खाली गेलेली पाण्याची पातळी, ह्या सगळ्या लोकांनी आता याचं उत्तर द्यायला पाहिजे. आणि महाराष्ट्रापुरतं जो विषय तिथे आला नाही, पण राजू शेट्टी तिथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार होते आणि ते शेतकऱ्यांच्या, विशेषतः ऊस उत्पादक पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात असं त्यांचा स्वतःचा दावा आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या ह्या सगळ्यांनी हे सांगितलं पाहिजे की जे जास्त पाणी खाणारे पिकं आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा का देता. ह्याच्यामध्ये सुद्धा गरजेपुरतं उत्पादन झालं असतं तरी मुद्दा नव्हता, किंवा कमी उत्पादन होते म्हणून या पिकांना विशिष्ट प्रोटेक्शन, कवच कुंडलं द्यायची गरज आहे. पण आता अतिरिक्त उत्पादन झालेलं आहे, गहू असो, तांदूळ असो, किंवा आपल्यापुरता विषय महाराष्ट्रापुरता घेतला तर साखर असो, अतिरिक्त उत्पादन झालेलं आहे. ह्यांनी नको तेवढं पाणी शोषलेलं आहे. पाण्याची म्हणजे या पर्यावरणवाद्यांच्या भाषेमध्ये म्हणजे पाण्याची नाचडी केलेली आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सगळे पर्यावरणवादी ह्या पिकांचं आंदोलन करणाऱ्यांच्या पाठीशी जाऊन उभे राहिलेले आहेत. शेवटचा जो मुद्दा आहे तो ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये, त्या कायद्यांमध्ये काय काय बदल पाहिजेत किंवा त्याच्यावरती बोलत असताना की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जो त्याच्यासाठी सेस द्यावा लागतो आणि त्याच्या विरोधामध्ये की शेतकऱ्यांना आपला माल विकायचं स्वातंत्र्य असावं, त्यांनी तो माल बाहेर विकावा, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर विकावा आणि त्याच्यावर कुठलाही सेस असणार नाही, म्हणजे कर असणार नाही. गंमत म्हणजे करानं किंवा बाकीच्या गोष्टीमुळं शेतकऱ्याला लुटलं जातं असं सांगणारे डावे जेव्हा असा कर नको, अशी आम्हाला जागा द्या, त्याच्या विरोधामध्ये हे बोलायला लागलेत. म्हणजे इतकी कमाल आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पूर्ण आवारामध्येच शेतमाल विकला गेला पाहिजे, ह्याचा आग्रह कोण धरतं आहे की जे एकीकडून म्हणत होते की शेतकऱ्याचं शोषण होते. शेतकऱ्याच्या बाजूनं त्याच्या मालावरती जर बाहेरच्या विक्रीवर कर द्यावा लागणार नाही किंवा व्यापारी प्रत्यक्ष त्याच्या बांधावर येऊन खरेदी करणार असेल, त्याच्यामध्ये डाव्यांना अडचण येण्याचं कारणच काय आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात नेमकी? मग तुम्ही त्या आडत्या दलालांच्या बाजूने आहात का? तुमची आत्तापर्यंतची भाषा अशी होती की तुम्ही या सगळ्यांच्या विरोधामध्ये आहात, दलित, शोषित समाज असं तुम्ही शब्द वापरता, आणि आता प्रत्यक्ष त्याचं शोषण करणारी जी व्यवस्था आहे त्याला तुम्ही पाठिंबा देता. आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय म्हणता येईल कळस असं म्हणजे की ज्या डाव्यांचा गड राहिलेला संपूर्ण भारतातला एकच प्रदेश, आता पश्चिम बंगाल पण गेला केरळ, आणि त्या केरळमध्ये APMC ॲक्टच अस्तित्वात नाही. म्हणजे हे इतरांना सांगतात की बाबा कृषी उत्पन्न समिती, बाजार समितीचा कायदा आणि त्या संदर्भामधलं सगळं हे आंदोलन, आणि त्याच्यामध्ये पुन्हा MSP कशी असावी आणि MSP प्रमाणे खरेदी कशी असावी, आणि प्रत्यक्षात यांचा जो प्रदेश आहे आत्ता सध्या डाव्या पक्षाचे तिथं मुख्यमंत्री आहेत आणि त्या केरळमध्ये APMC ॲक्टच अस्तित्वात नाही. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्थाच नाही आहे. आणि बोलताना मात्र हे काय म्हणणार की हे जे सरकार आहे हे कसं शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, आणि हे कसं काय म्हणता येईल त्याला की बाबा दलालांचं सरकार आहे, किंवा त्यांच्या भाषेमध्ये किंवा राहुल गांधी जसं ट्विट करतात अदानी अंबानीचं कसं सरकार आहे. प्रत्यक्षामध्ये ह्यांच्या राज्यामध्ये APMC ॲक्टच नाही. अजून एक जो विरोधाभास या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं समोर येतो आहे, शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे त्या शेतमालावरती प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक करणे, तो वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवणे, याच्या संदर्भामध्ये MSP ज्यांना नाही, म्हणजे आपल्याकडे फळं असो, भाजीपाला असो, काही प्रमाणामध्ये दूध असो किंवा अंडे असो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर ज्यांना कुठलंही APMCचा कायदा नाही, ज्यांना इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट म्हणजे आवश्यक वस्तू कायदा लागत नाही, यांची खरेदी शासन करत नाही, ह्या सगळ्या पिकांच्या बाबतीमधलं म्हणजे बाजार व्यवस्था अतिशय निकोप पद्धतीनं चालू आहे. स्पर्धात्मक भाव म्हणजे इकडे डाळ आणि अंडे अशी जर तुलना केली, सायंटिफिकली प्रोटीन्सचं जर प्रथिनांचं जर तुम्ही हे म्हणाल सोर्स म्हणाल, तर इकडे जसे डाळ आहे तसे अंडे आहेत. म्हणजे डाळीला इकडं आवश्यक वस्तू कायदा लावला, MSP दिली, शासनानं खरेदी केली जेव्हा डाळ जास्त झाली होती तेव्हा, तर तिची अजून समस्या सुटत नाहीत. आणि तिकडं अंड्याच्या बाबतीमध्ये न सरकार भाव जाहीर करतं, न सरकार त्याची खरेदी करतं, न फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अंड्याचं स्टोरेज केलं जातं, आणि तरी त्याच्यामध्ये मात्र त्याचं सगळं वाहतूक व्यवस्थित चालू आहे. अंडे नाशवंत आहेत पण त्याची वाहतूक नीट होती, अंडे नाशवंत आहेत पण त्यांच्या साठवणुकीला कोणाला अडचण येत नाही, आणि इकडे डाळ जी साठवता येते, जिथे वाहतूक सोपी आहे आणि तिच्या भावामध्ये अडचणी येतात. मग ह्याच्या बाबतीमध्ये डावे हे सगळे आता जे पाठिंबा द्यायला लागले पर्यावरणामध्ये, हे कोणीच बोलायला तयार नाहीत. APMCच्या बाहेर किंवा MSP फक्त 23 धान्याची MSP जाहीर होती आणि त्याच्यातल्या फक्त 2चीच खरेदी होती, गहू आणि तांदूळ. आणि त्याच्यातही पुन्हा अशोक गुलाटीसारख्या तज्ज्ञांनी आकडेवारी समोर आणून ह्यांचं पितळ उघडं पाडलेलं आहे की एकूण 100 म्हणजे पैकी 6%
फक्त MSPमध्ये प्रमाणे तुम्ही खरेदी करता, इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या नावाखाली म्हणा किंवा रेशनिंगच्या नावाखाली म्हणा. उरलेला जो 94% शेतमाल म्हणजे धान्य विशेषतः, बाकीचा शेतमाल सोडून द्या, ह्याची खरेदी MSP प्रमाणे होत नाही. आणि MSPसाठी जो कायदा असावा असा आग्रह ह्या डाव्यांनी धरलेला आहे. या आंदोलनामध्ये ते घुसले आणि ह्यांनी ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी अशी, खरं तर आजपर्यंत हा कायदा का नव्हता ह्याचं उत्तरे द्यायला तयार नाही, तर ठीक आहे, तो वादाचा मुद्दा आहे. MSPचा कायदा करावा असं म्हणत असताना जर कायदा केला, किंवा आजच कायदा कशाला, नुसती MSP जरी ठरवली तरी ती जी MSP आहे ती फक्त शासन त्याच्याप्रमाणे खरेदी त्यानं करावं असा आग्रह धरता येऊ शकतो. पण शासनाच्या शिवाय म्हणजे 6% एकदा शासनानं खरेदी केल्याच्या नंतर 94% जो MSPचा माल शिल्लक, MSPचा नाही पूर्णपणे, फक्त गहू आणि तांदळाचा जो शिल्लक आहे त्याची खरेदी बाकीच्या व्यापाऱ्यांनी कितीने करावी तुम्ही कसं सांगणार? तुम्ही फार तर असं म्हणू शकता की ह्याच्या खाली तुम्ही खरेदी नाही केली पाहिजे. त्या व्यापाऱ्याला ते परवडत नसेल तर तो व्यापारी बाजारातून निघून जाईल आणि तो माल तसाच पडून राहील. ह्याच्या नेमकं उलट शासनाने जाहीर केलेली MSP कमी आहे आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये जर मालाची किंमत वाढली असेल तरी व्यापारी हातवरती करतील, कारण की शासकीय किंमत कमी आहे, आम्ही त्याच किमतीनं तो माल खरेदी करू. म्हणजे MSPची सगळ्यात मोठी अडचण व्यावहारिकदृष्ट्या, अर्थशास्त्राच्या दृष्टीनं अशी आहे की तुम्ही MSP वरती राहिली तर बाकीचे व्यापारी बाजारातून निघून जातात, MSP खाली राहिली तर व्यापारी त्याच MSP प्रमाणे खरेदी करायचा आग्रह धरतात. एकूण याच्यामधला जो एक वैचारिक भ्रष्टाचार यांनी माजवलेला आहे डाव्यांनी पाठिंबा देत असताना, तुम्ही काल कशाला पाठिंबा देत होते, कालपर्यंत तुमच्या मागण्या कशा होत्या, कालपर्यंत तुम्ही छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, बागायती शेतकरी असं कसं म्हणत होते, आणि आज नेमकं तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहत, म्हणजे तुम्ही तुमच्याच भाषेत मोठ्या शेतकऱ्याच्या, पाणीवाल्या शेतकऱ्याच्या, नगदी पिकं असलेल्या शेतकऱ्याच्या, दलालांच्या, आडत्यांच्या, व्यापाऱ्यांच्याच बाजूने तुम्ही उतरलेले आहात असं ते चित्र दिसतं आहे. तिकडून पर्यावरणवादाच्या नावाखाली म्हणून तुम्ही सगळ्या विकास योजनांना खीळ घालत होते आणि आज तुम्ही नेमकं त्याच्या उलट बाजूने उभे आहात. एक वैचारिक भ्रष्टाचार या शेतकरी आंदोलनाने डावे, समाजवादी, पुरोगामी आणि पर्यावरणवादी यांचा समोर आणलेला आहे.